देवदर्शनासाठी आलेली कुकी बेपत्ता, शोधासाठी मालकाची भावनिक हाक। श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान इथं देवदर्शनासाठी आलेली कुकी नावाची लाडकी डॉगी बेपत्ता झाल्यानं तिच्या कुटुंबियाकडून शोध सुरू करण्यात आलाय। दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास देवस्थान परिसरामध्ये ही घटना घडली। कुकीचे मालक आकाश किशोर ननावरे राहणार उल्हासनगर ठाणे हे कुटुंबासह देवदर्शनासाठी आले होते। त्यावेळी त्यांच्या काका कुकीसाठी खाण्याचे पदार्थ आणण्यासाठी दुकानात गेले असता कुकी गाडीतनं बाहेर पडली। त्यानंतर कुकीला कोणीतरी सोबत घेऊन गेल्याचं कुटुंबियांना समजलं असून तिचा शोध घेतला जातोय। कुकी ही केवळ पाळीव प्राणी नसून घरातील एक सदस्य असल्याचं मालक आकाश नन्नवरे यांनी सांगितलंय। या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर इथं तक्रार दाखल करण्यात आली आहे। कुकी कोणाला दिसल्यास किंवा ती कोणाकडे आढळल्यास तात्काळ 88 79 96 56 72 88 79 96 56 72 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय। कुकीला शोधून देण्यासाठी आवश्यक ती मदत आणि बक्षीस देण्याची तयारीही कुटुंबियांनी दर्शवली आहे। कुकीचा फोटो आणि मेसेज जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या एका शेअरमुळे कुकी तिच्या कुटुंबियाकडे परत येऊ शकते असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, पाथर्डी। नमस्कार, मी आकाश किशोर नन्नवरे राहणारा उल्हासनगर। काल 12 ऑगस्ट रोजी आम्ही श्री क्षेत्र कानिफनाथ महाराज मढी येथे दर्शनासाठी गेलो होतो। तेव्हा संपूर्ण कुटुंब आम्ही गेल्यानंतर आमच्या डॉगीला घरी एकट्यानं सोबत नेलं। तेव्हा आम्ही दर्शनाला संपूर्ण कुटुंब गेलो। फक्त आमचे काका आणि एक डॉगी गाडीमध्ये होते। तेव्हा काका गाडी लॉक न करता असंच बाहेर निघाले तिला खाण्यासाठी काही आणायला। तेवढ्यात डॉगीने बाहेर उडी मारली। तेव्हा तिथले काही 1-2 इसमांनी त्याला आपल्या गाडीवरती घेऊन गेले। त्यांना असं वाटलं की इथलं कोणाचं नाही आहे तर ते घेऊन गेले असं आम्हाला आजूबाजूल्यांनी सांगितलं की गाडीवरती नेण्यात आलं आहे। कृपया त्या इसमांना माझी नम्र विनंती आहे की आमचा डॉगी आम्हाला परत करावं, कारण ते तुमच्यासाठी एक डॉगी असेल पण आमच्यासाठी एक फॅमिली मेंबर आहे। गेल्या 4 वर्षापासून आमच्यासोबत राहतो। आता किती त्रास होतो आहे तर आम्हाला माहिती आहे। कृपया करून ज्याच्याकडे असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधून परत करून द्यावे ही अशी माझी नम्र विनंती आहे।